इंस्टाग्रामवर जाऊन घंटी दाबा. हर हर महादेव मित्रांनो, आप्पाच्या गप्पा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. हे बघा, आज आणि उद्या आमचे शेवटचे पेपर आहेत. म्हणजे 4 झाले, 4 बाकी आहेत. आता आजच्या पेपरचा अभ्यास थोडा थोडा केला, थोडा नाही, चांगलाच झालाय आजच्या पेपरचा, असं मला मनातून वाटलं. पण पेपर आल्यावर कळेल की कसा होता का नाही. आणि नंतर तुम्हाला सांगतो, रात्री 3 वाजेपर्यंत अभ्यास करत बसेल. तो कधी पुढून एक पोर घेऊ जाय, तुम्हाला सांगतो. त्यानंतर का सकाळी 5:30 पर्यंत अभ्यास करतो. त्याला ध्यानच नाही कुठं चालला होती. आता वापस येऊ का घरात चालली, दाखवू का? ठेव का हे पोर काय बघा, एवढा अभ्यास केलाय म्हण. चाल का सांगा तुम्हाला का नाही. ठेव का, बघितलं का चावी विसरले म्हणून. हो, कसं करावं का नाही, चावी विसरले. मित्रांनो, तुम्ही म्हणता हे कोण आहे? कोण पहिल्यांदाच दिसलाय का नाही आपल्या ब्लॉग मध्ये? तर हे आहे, नाव काय बेटा तुझं? मी सांगतो थांब. सतीश नायकवाडी. कोणता वाडी? नायकवाडी. बिमार होता. हो, आता तुम्हाला वाटत असेल ह्याचं तोंड एवढं का सुजलंय? बिमार होता, लय गोळ्या, किती 150 गोळ्या खाते दिवसाला. 150 गोळ्या. हो, तुम्हाला का सांगू, काहीतरी कॅमेरामध्ये बसणार गोळ्या. ते तुम्हाला आता उगं पेपरला आले, पेपर चालू आहेत म्हणून, नाहीतर त्यानं येणं गेलं तर लय बिमार होता. आता का सांगावं, तुम्ही जरा देवाकडे प्रार्थना करा लवकर कमी लवकर कमी होऊ द्या. कमी झाले, आता पूर्ण रिकवर व्हायला पाहिजे. 100% रिकवर. त्याचा रूममेट आहे बघा, ह्याचा रूममेट आहे बघा मित्र. आमचा साहेब आहे तिथं, शिवम बी आहे. आणि ऐका, कमेंट मध्ये जरा प्रार्थना केला का नाही ते सांगा. लगेच कमेंट करा बरं. बघितल्या सतीश ब्लॉग मध्ये आलाय, कमीत कमी 1000 फॉलोअर पाहिजे. एक नाही 1,500. आता फॅन फॉलोइंग जास्त आहे. सगळे हॉस्पिटलचे फॉलो करा. सगळे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे? झोपून धोंडे हॉस्पिटल नांदेडला. म्हण त्या हॉस्पिटल मध्ये बी जाईल व्हिडिओ गेला तर. आता ह्याने शेअर केलं तर जाईल असं काही हॉस्पिटल शेअर करा. जाऊ दे, आता पेपर आहे, लवकर पळत जाता, जेवण तेन करायचे. पण आपण ह्याची तब्येत ठीक झाली का नाही आपण तुम्ही थोड्या दिवसांनी सांगू. कमी तर होणार आहे, झाले आता. उगं ते कसं जरा डॉक्टरला दाखवून यावंच लागतं. चॅनलचं नाव आप्पाच्या गप्पा चॅनलला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन घंटी दाबा. युट्यूबला जाऊन घंटी दाबा, बेल आयकन दाबा. तुम्हाला सांगतो, आजचा पेपर एवढा भारी गेला म्हणजे चाल, एवढा भारी गेला. मी 25 मार्काचा पेपर लिहिला असेल, पण हा होता कितीचा? 15चा. म्हणजे जास्त लिहिला. हो, तुम्हाला सांगतो, तिथं फक्त 5 पॉईंट लिहायचे होते, तर मी 15 पॉईंट लिहून आला. 15 एवढा खतरनाक लिहिला का भूषा. हे बघा, हे भूषा आहे का, हे काय, हे लागलंच नाही. तुम्हाला सांगतो, काय चित्त्याच मारते. बुक्का खराब पेपर कसं गेला बेटा तुला? हे बघा, हे कोण आहेत माहितीये का तुम्हाला? हे आपले आहेत डी डिव्हिजनचे मित्र. लास्टच्या तो व्हिडिओ मध्ये यायला बघितलं का, कसलं असलं येऊ का, तिकडं बघणारच गेले. हे बघा, हे आता कोण म्हणतं काय, आता काय नुसतं लास्टच्यात. आणि आता हे का इकडं साईडला कोण बसले माहितीये का? हे आहे अमय शिंदे. कोण? तुम्हाला सांगतो, हे बघा, आता जेवायला आणतो. हे शिव्या बघा, असं बघा, लाव तोंड असलं तुझे. म्हणजे याचं काहीतरी एवढं बेकार काहीतरी काम केलेलं आहे जे की तोंडला पळण्यासारखं. काम कशाला करतो सगळं? तोंड पाहावं लागला नाही. जेवायला काय बघू आपण? सोयाबीन चिल्ली फ्लेक्स काय. हे बघा, हे काहीच्यातले सोयाबीनच गायब केलं. तो काय असं मॅन गायब केलं का? अहो, तुम्हाला सांगतो, एवढं बेकार चोर आहेत म्हणचाल. याच्यामध्ये काय म्हटलं, भात नशीब कसलं तर वरण नाही. चला, आजचा इथंच ब्लॉग मी संपवतो. मी काय रूमला गेल्याला दाखवत नाही. आजच्यासाठी ओम नमः शिवाय.